सकल ओबीसी महामोर्चातर्फे असं ठरवण्यात आलेलं आहे की उद्या जी मुख्यमंत्र्यांनी बैठक ओबीसी नेत्यांची लावलेली आहे, आम्ही आता टीव्हीवर बघतोय की त्या बैठकीला जे GRचं समर्थन करणारे लोक आहेत, ज्यामध्ये बबनराव तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित असतील, अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळालेली आहे। तर अशा बैठकीला आम्ही उपस्थित राहणार नाही। ती बैठक जर झाली असती तर सकल ओबीसी महामोर्चासोबत होणे अपेक्षित होतं, पण अशा पद्धतीचा निर्णय झाल्यामुळे आमचं असं ठाम मत आहे आणि आम्ही सगळ्यांनी जे बैठक घेऊन ठरवलेलं आहे की आमचा महामोर्चा निघेल आणि त्या महामोर्चामध्ये शासनाने आपला प्रतिनिधी पाठवावा आणि त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका शासनाने त्या महामोर्चात मांडावी। परंतु जे GRला समर्थन करणारे लोक आहेत यांच्यासोबत आमची बैठक करून नाहक महाराष्ट्रामध्ये संभ्रम तयार करू नये, अशा प्रकारचा संभ्रम ओबीसी जाऊ नये म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे। आमचा सपोर्ट, आमची जी मागणी आहे ती सकल ओबीसी महामोर्चासोबत आहे आणि आमचा सकल ओबीसी महामोर्चा नागपूरला होणार आहे। मी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, ओबीसी जनमोर्चाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आणि आज आमची विदर्भातील ओबीसी नेत्यांची या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असे ठरले की डॉक्टर बबनराव तायवाडे म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि त्यांचे पदाधिकारी ही मंडळी ज्यांनी ऑलरेडी GRचं समर्थन केलेलं आहे ते जर त्या ठिकाणी मुंबईला असतील तर आम्ही त्या बैठकीला जाणार नाही आणि माननीय वडेट्टीवार साहेब जरी जात असतील तरीसुद्धा सकल ओबीसी मोर्चाचे आम्ही जे लोक आहोत ते जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नागपूरला हा मोर्चा 10 तारखेला होईल म्हणजे होईल आणि तो लाखाच्या वर असेल। संपूर्ण विदर्भातून आणि महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी जुळणार आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमचे नम्र निवेदन आहे की त्यांनी असं त्यांच्या कोणत्याही प्रतिनिधीच्या मार्फत आम्हाला 10 तारखेला ॲड्रेस करावं आणि या GR त्यांनी विड्रॉ करावा अशी आम्ही त्यांना निवेदन आणि विनंती करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।